हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये भीष्म द्वादशी या व्रतासंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवाहन शके 1947 संवत्सर विश्वावसु उत्तरायण शिशिर ऋतू माघ मास शुक्ल पक्ष गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी भीष्म द्वादशी येत आहे. मित्रांनो, ही द्वादशी 2 दिवसांमध्ये विभागली गेली आहे. गुरुवार दिनांक 29 दुपारी 1:57 सुरू होत आहे, तर शुक्रवार दिनांक 30 सकाळी 11:10 असणार आहे. मित्रांनो, हे व्रत पितृदोष निवारण व पुण्यप्राप्तीसाठी, संतान प्राप्ती, आरोग्य आणि मोक्षासाठी अत्यंत फलदायी आहे. सर्व पापांचा नाश होतो, सर्व इच्छा पूर्ण होतात, समाधान मिळते, आनंद, सौभाग्य आणि संपत्ती देखील मिळते. आपले पितर शांत व तृप्त होतात, जीवनात सुख आणि समृद्धी येते. मित्रांनो, तेव्हा आपल्याला जर एवढे फलद्रूप होत असेल तर आपण नक्कीच या भीष्म द्वादशीला धार्मिक कार्य करायचे आहेत. तर गुरुवार दिनांक 29 दुपारी 1:57 पुढे आपल्याला काय धार्मिक कार्य करायची ती आता पाहूया. आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी आणि अक्षता घेऊन भीष्म पितामह यांच्या स्मरणार्थ व्रत पूजा विधीचा, दानाचा, मंत्रजपाचा, ग्रंथपठणाचा, कथेचा संकल्प सोडावा. मित्रांनो, प्रथम यानंतर आपल्या पितरांचे श्राद्धकर्म आपण अपराह्नात काळात करावे. मित्रांनो, महाभारतातील भीष्म उत्सव अध्यायाचे व भीष्म कथेचे पठण करावे. मित्रांनो, सायंकाळी श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ देखील करावा. मित्रांनो, हे 4 महत्वाचे कार्य आहेत. यानंतर शुक्रवार दिनांक 30 सकाळी 11:10 आपल्याला सूर्योदयापासून काही कार्य आणखीन करायची आहेत. ती अशी आहेत: अंगाला तिल चूर्णाचे उटणे लावायचे आहे, स्नानाच्या पाण्यात तिल चूर्ण टाका, शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे अथवा गंगा कवच म्हणत घरीच आपण स्नान करावे. मित्रांनो, यामध्ये गंगाजल आणि पंचगव्य टाकण्यास विसरू नये. मित्रांनो, सूर्यनारायणाला गायत्री मंत्राने अर्घ्य द्यायचे आहे. यानंतर तिळाने हवन करायचे आपल्याला. कुठल्याही आपण भगवान विष्णूच्या मंत्राचे किंवा श्रीकृष्णाच्या मंत्राचे देखील हवन करू शकता. मित्रांनो, पाण्यात काळे तीळ टाकून तर्पण करा, तीळ विधिवत दान करा आणि तिळाचे सेवन आजच्या दिवशी करावे. मित्रांनो, मात्र संकल्प सोडून भीष्म द्वादशीच्या दिवशी पूजा संपेपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. श्री हरी विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांची पंचोपचार पूजा करा. सकाळच्या देवपूजेमध्ये पिवळी फुले, पिवळे कपडे, पिवळ्या रंगाचे फळं, चंदन, मिठाई, तुळशीचे पाणी इत्यादी आपण भगवंताला अर्पण करावेत. पांडवांनी या दिवशी पितामह भीष्मांचे अंतिम अंतिम संस्कार केले होते. म्हणूनच या दिवशी आपल्या पितरांसाठी स्वतः तीळ, पाणी आणि कुशपासून बनवलेले, अर्थात दर्भापासून बनवलेले तर्पण अर्पण करावे. अन्यथा तर्पण विधी एखाद्या पात्र ब्राह्मणाकडून करून घ्यावा. मित्रांनो, ब्राह्मण देवतेला अन्न, वस्त्र, तुळशीमाळा, जानवे जोड, दक्षिणेसह दान द्यावे. तसेच गरजवंतांना व गरिबांनाही अन्न, वस्त्र द्यावे. मित्रांनो, अशा प्रकारे कर्मकांड आपण या भीष्म द्वादशीच्या निमित्त करायचे आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. धन्यवाद. मित्रांनो, शेवटी या कर्मानुसारच आपल्याला आपल्या नावे पुण्य जमा होणार आहे. मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद. मित्रांनो, आजचा हा भीष्म द्वादशी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद. मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.